नवीन वादाला पुन्हा तोंड फोडायचंय का? वस्तुस्थिती आहे ही. बघा, काही गोष्टी ज्या घडतात ना त्याच्यावर कधीतरी बोललं पाहिजे. मी ते बोललो, माझा तो स्वभाव आहे, मी बोललो. न तर उगाच मंत्रिपद एन्जॉय करायचं म्हटलं तर अनेक जण करतात. बोललो, त्याच्यातला पर्याय निघाला, मार्ग निघाला, म्हणून शांत आहे. आताही दर महिन्याला 410 कोटी रुपये मी लाडक्या बहीण योजनेला देत असतो. मार्ग निघला ना, मार्ग निघला. आणि त्याच्यामुळं कळायला पाहिजे ना मार्ग काय निघाला. एकदम कसे शांत झालात तुम्ही? आता ह्या पुरवणी ह्याच्यामध्ये मला 3,500 कोटी रुपये मिळाले. पुरवणी ह्याच्यामध्ये आता बजेटमध्ये 3,500 कोटी रुपये मिळाले मला. पण ती काल म्हणजे तुमचेच मित्र 42 वर्षांपासूनचे जे आहेत संजय राऊत, त्यांनी काल 8 मंत्री जाणार, मंत्रिमंडळाची फेररचना होणार असं भाकीत केलेलं आणि त्यात तुमचंही नाव आहे. एक लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं म्हणजे त्याचं उलटं राजकारण होणार. मला एक उदाहरण दाखवा तुम्ही तर रोज त्यांचं ऐकता पाहता सर्व. एक त्यांनी सांगितलेलं भाकीत सत्य झालंय याच्यातलं एक उदाहरण मला दाखवा. सरकार जाणार, उद्या पडणार, 8 दिवसांनी पडणार, हे होणार, ते होणार, ते होणार, सगळे भाकीत करून तो थकलेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांवर तर वाटेल ते बोलून थकलेला आहे. आणि त्यांनी जे भाकीत केले ते सगळे उलटे झालेले आहेत. आम्ही तरी सांगितलं होतं अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार, आले का नाही? अजितदादा पक्ष सोडला का नाही? आम्ही केलेलं भाकीत या संजयमध्ये त्या संजयमध्ये तो फरक आहे. पुढची जे काय भाकीत केले तर ते सगळे सत्य झालेले आहेत. पण मग पुढची भाकीत काय? मंत्रिपद राहणार आहे कायम अबाधित? हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. मी त्याची चिंता नाही करणार. बरं, असं आहे की या कट्ट्यापासून याच्यामध्ये एक गुगली प्रश्न आहे. म्हणजे असं की तुम्हाला तुमचाच एक लाडका मित्र प्रश्न विचारणार आहे. तो आम्ही रेकॉर्ड केलेला आहे. तर तो प्रश्न आपण बघूया आणि मग त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. माझे मित्र संजय शिरसाट साहेबांनी माझ्या विरोधात कोर्टामध्ये डिफमेशन केस फाईल केलेला आहे. माझी बदनामी झालेली आहे त्याचं त्यांचं म्हणणं आहे. मी खूप सारे पुरावे सादर केले होते, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. तर अपेक्षा हे होती की जेव्हा आपण डिफमेशन केस फाईल करतो तर आपल्याला कोर्टाच्या समक्ष जाऊन कोर्टाला कन्व्हिन्स करण्याची आवश्यकता असते की हे आरोपामुळे माझी बदनामी झालेलं आहे, मी डिफेम झालेला आहे, आणि कोर्ट कन्व्हिन्स झाला तर ते एक्सेप्ट करतील. आता 2 डेट्स झाली. आता 23 जुलैला एक डेट होती, ना तुम्ही हजर होते ना तुमचे वकील हजर होता त्याच्यामध्ये. आता कोर्टाने काय केलं की 16 ऑगस्टला तुमच्या व्हेरिफिकेशनची डेट पुन्हा त्यांनी दिलेली आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे आपण कोर्टाच्या समोर येऊन सांगा की माझी बदनामी या माणसाने केलेली आहे. माझा प्रश्न आपल्याला हे आहे, आपण कोर्टामध्ये कधी हजर होणार आहे व्हेरिफिकेशनसाठी, आणि त्याच्यानंतर जे प्रोसेस आहे डिफमेशनचा ते लवकरात लवकर सुरू होतील. तर कृपा करून संजय साहेबांनी आपल्या चॅनलच्या मार्फत लोकांना सांगावे की कोर्टामध्ये ते व्हेरिफिकेशनसाठी कधी येणार आहे. निश्चित इम्तियाजी, तुम्ही चांगले मित्र आहेत माझे आणि एवढी अशीच मैत्री आपली कायम राहो. मी लवकरच कोर्टात हजर होणार आहे. आणि ते व्हेरिफिकेशन वगैरे काय आहेत, आता तुम्ही कसं माहिती का, सगळ्या भूमिकेत असतात, तुम्हाला कोर्टाचं जास्त नॉलेज पण आहे. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा संजय शिरसाट केस करतो तर ती पूर्णत्वाला नेतो. आणि म्हणून तुम्हाला आता काहीतरी आता केस केली, आता त्याच्यासमोर जायचंच नाही, आता उगाच तरी आपण त्यांना टोचवलंय, त्याच्यात काय दम नव्हता, असं समजण्याचं काहीच कारण नाही. या सगळ्या अधिवेशनच्या काळामध्ये थोडंसं जाणं जमलं नसेल, परंतु मी निश्चितच व्हेरिफिकेशनला जाणार. असं आहे की त्या प्रश्नातून असं लक्षात आलं की तुम्ही फक्त घाबरवण्यासाठी नवे आरोप होऊ नयेत म्हणून आपली ती केस टाकली. प्रत्यक्षामध्ये तुम्हाला काय त्यात रस नाही किंवा तुमच्या केसमध्येच दम नाही? नाही, बिलकुल नाही. कशाबद्दल तुमची बदनामी कशाबद्दल केली असं तुम्ही आहात, मी पण आहोत. नाही, तुमची कशात बदनामी केली त्यांनी असं? हे सगळे विद्वानाने जे काही आरोप केलेत ना, MIDCची केस असेल, पण MIDCची आणि हॉटेलची केस असेल, एखादी विकत घेतलेली, अहो कारण तर दाखवा तुम्ही काही. नाही, आता उदाहरणार्थ MIDCची जी केस आहे ते जी मला माहिती मिळाली ती ही की तुम्ही MIDCची जागा घेतलीत, त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट करणार होतात, त्याच्यासाठी तुम्हाला ती प्रायोरिटी तत्वानं ती जागा मिळाली. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये इतक्या लोकांना रोजगार